नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023साठी उपयोगी असणारे टॉप 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी उपयोगाचे ठरणारे आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता खालीलपैकी कोणत्या जागतिक वित्तीय संस्थेने कर्ज देण्याला मंजुरी दिली? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे जर्मन KfW बँक या संस्थेने कर्ज देण्याला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 31व्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक पटकावणाऱ्या भारताच्या PV सिंधूची अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी कोण होती? बघा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कॅरोलिना मरीन हे काय होते? PV सिंधूची अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती 2 शहरे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे पुणे व सोलापूर हे 2 शहरे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ही दोन्ही शहरे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जानेवारी 2016ची राष्ट्रीय ई-गव्हर्नर्स परिषद कोठे पार पडली? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी जानेवारी 2016ची राष्ट्रीय ई-गव्हर्नर्स परिषद ही पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जालना जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या गावी उभारण्यात येणार आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे जवसगाव. जवसगाव या ठिकाणी जालना जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रकल्प हे या गावी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तर बघा कोणतं राज्य आहे जे की पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, पाणी फाउंडेशनची स्थापना कुणी केली आहे? असाही प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे आमिर खान व किरण राव या दोघांनी पाणी फाउंडेशनची स्थापना ही केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 8वी ब्रिक्स राष्ट्रांची द्विवार्षिक परिषद भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे पणजी. पणजी या ठिकाणी 8वी ब्रिक्स राष्ट्राची द्विवार्षिक परिषद भारतात पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा कोण आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष? सगळ्यांना माहीतच असेल या प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाशकिरणाच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे अंतर्गत परावर्तन, अपवर्तन, अपस्करण या वरील सर्व घटकामुळे इंद्रधनुष्याची निर्मिती ही प्रकाशकिरणाच्या आणि जलबिंदूच्या या पारस्परिक क्रियेमुळे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेताना आघात कमी होण्यासाठी आपण हात मागे घेऊन झेल घेतो. या क्रियेत खालीलपैकी न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम लागू होतो? बघा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम या ठिकाणी लागू होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे पाने, खोड, मूळ, म्हणजे वरील सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जून 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सल्मा धरण कोणत्या देशात आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशामध्ये जून 2016मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सल्मा धरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे? तर बघा कशाशी संबंधित आहे सुगम्य भारत अभियान? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अपंग सक्षमीकरण याशी संबंधित सुगम्य भारत अभियान ही संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे? असाही प्रश्न तुम्हाला कधी-कधी परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि महिला यांच्यासाठी या समाज घटकासाठी स्टँड अप इंडिया योजना ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बी आणि सी म्हणजेच सी आर दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांचा स्वराज्य पार्टीच्या संस्थेमध्ये यांचा सहभाग होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच देशभरात सर्वप्रथम राज्य फुलपाखरू घोषित केले आहे? तर बघा कोणत्या राज्याने नुकतेच देशभरात सर्वप्रथम राज्य फुलपाखरू घोषित केलेलं आहे? तर बघा आपल्या महाराष्ट्र या राज्याने सर्वप्रथम राज्य फुलपाखरू हे घोषित केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधिले गेले? तर बघा कोणत्या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधलेले आहेत? तर बघा लोकहितवादी या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधिले गेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भगत सिंग. भगत सिंग हे भारत नौजवान सभेचे या संस्थेचे संस्थापक होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? बघा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रार्थना समाज या संस्थेचा उद्देश काय होता? भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे हिंदू, ब्राह्मण, जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा. तर तुम्हाला या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहेत. तर बघा खाली आहेत जोडी. तर बघा योग्य उत्तर आहे ग्रेट व्हिक्टोरिया उत्तर अमेरिका हे काय आहे? अयोग्य जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लिस्बन. लिस्बन हे पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? बघा हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि सोपा आहे. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा खंड जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? तर बघा कोणी केले द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे श्याम बेनेगल यांनी द मेकिंग ऑफ द महात्माचे निदर्शन केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ई नाम काय आहे? बघा ई नाम काय आहे? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल हे ई नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजे RBI गव्हर्नर कोण आहेत? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे यापैकी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन C-34 द्वारे 2016 मध्ये एकूण किती उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? तर बघा किती उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं 2016 मध्ये? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 9 इतक्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण हे करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? बघा हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो? तर बघा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात.
तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 12 वाजता लोकसभेत शून्य प्रहर ही सुरू होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? तर बघा कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राज्यपाल शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यात नाही? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे जरीमनाम हे तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कोणी सुरू केलेलं आहे समाज स्वास्थ्य नावाचं मासिक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य नावाचे मासिक हे सुरू केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे क्रायोजेनिक्स हे अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला संज्ञा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे यापैकी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर बघा कशाशी संबंधित आहे ब्रेन ड्रेन ही संज्ञा? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर हे ब्रेन ड्रेन ही संज्ञा संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण हे आहे. तर बघा काय आहे मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे अणुवस्तुमान हे मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इस्रायलची राजधानी कोणती आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे यापैकी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7 पर्वतांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे यापैकी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते? तर बघा कोणत्या दिवशी येते समुद्राला सर्वात लहान भरती? अष्टमी या दिवशी समुद्राला सर्वात लहान भरती ही येत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शहरातील पहिला नागरिक महापौर हा संबंध कोणी सुचविला? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे यापैकी कोणीही सुचवलेलं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे जांभळा या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काश्य किंवा ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे यापैकी कशाचेही संमिश्र नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सध्या किती महिला मुख्यमंत्री आहेत? तर बघा 4 इतके महिला मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा मनोहर जोशी हे स्पीकर्स डायरी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्षपद कोणी भूषवले? तर बघा यापैकी कोणीही काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष भूषवलेले नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पंपास हे अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शेवटचा, अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते, तो जन्मदिन कोणता? तर बघा 10 डिसेंबर हे अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते, तो जन्मदिन 10 डिसेंबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.